नमस्कार. दयाळूपणा आपल्या जीवनात फारच महत्त्वपूर्ण आहे. दयाळू असणं सगळ्यात मोठा गुण आहे. दयाळूपणाला गुणवत्तेच्या रूपात परिभाषित केलं जातं, जसं की मित्रता, उदारता आणि विचारशील, स्नेही, सौम्यता, तापट, संबंधित देखभाल हे असे शब्द आहेत जे दयाळूपणाशी जोडले गेले आहेत. परंतु दयाळूपणाचा अर्थ असा आहे की कुठली व्यक्ती जर का कमजोर आहे, परंतु हे योग्य आहे. दयाळू होण्यासाठी नेहमीच साहस आणि शक्ती यांची आवश्यकता असते. देणे हा एक अद्भुत अनुभव आहे ज्याला दयेशी जोडलं जाऊ शकतं. भलेही तुम्ही पैसे किंवा भौतिक वस्तू नाही देऊ शकत हो, पण तुम्ही वेळ, ज्ञान, कौशल, ध्यान किंवा प्रेम देऊ शकता. प्रत्येक व्यक्तीकडे देण्यासाठी काही ना काही असतं, फक्त त्याला देण्याच्या इच्छेची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही कोणाला स्किल्स देता तेव्हा आपण त्याला सशक्त बनवता. जेव्हा तुम्ही एखाद्याला वेळ देता तुमचा, तेव्हा तुम्ही अत्यंत सन्मान देता. जेव्हा तुम्ही ध्यान देता तेव्हा तुम्ही लोकांना मौल्यवान समजता. कितीही छोटी का असेना, दयाळुता व्यर्थ जात नाही. जितकं जास्त तुम्ही द्याल त्यापेक्षा जास्त तुम्हाला प्राप्त होईल. परोपकार घरापासून सुरू होतो. आपण सगळ्यांनीच याविषयी ऐकलं असेल. जर तुम्ही स्वतःवर दया नाही करू शकत तर तुम्ही कुणा दुसऱ्यासाठी दयाळू नाही होऊ शकत. तुमच्याकडून केल्या गेलेल्या प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दंडित करू नका. आपल्या सगळ्या कमतरतेसकट स्वतःची प्रशंसा करा. कमतरता असणं ठीक आहे, जसे आहात तसेच राहा. आपल्या वैशिष्ट्यांचा स्वीकार करा. स्वतःवर प्रेम करा. कोणत्याही अटीशिवाय प्रेम करायला शिका. अगदी छोट्यातलं छोटं पाऊल एका उत्तम दर्जाच्या मार्गाच्या दिशेने नेत आपल्या आजूबाजूच्या वातावरणापासून सुरुवात करा. आपल्या कुटुंबाला रोज प्रेम देण्याचा सचेतन प्रयत्न करा. तुम्ही जे द्याल ते भलेही मात्रेत कमी असेल, पण उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करा. सरते शेवटी आपल्या समुदायासाठी काहीतरी देण्याचा विस्तार करा. स्वतःला इथपर्यंतच अडकवू नका. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, सोशल ऑर्गनायझेशन, चॅरिटेबल ऑर्गनायझेशनला पण द्या. भलेही पैसा देऊ नका, पण आपला वेळ द्या. निस्वार्थ संस्थेसाठी स्वयंसेवक बना. आणि शेवटी निसर्गालाही द्या. पर्यावरण आपल्याला खूप काही देतं. तुम्ही कमीत कमी इतकं तर करू शकता की पर्यावरणाला स्वच्छ आणि हिरवगार ठेवा. इतिहासाने भिन्न दयाळू लोकांना पाहिलंय ज्यांनी खरोखर मानव कल्याण आणि आपल्या समाजाची निस्वार्थ सेवा केली. त्यातले काही आहेत मदर टेरेसा. मदर टेरेसा एक रोमन कॅथलिक नन आणि मिशनरी होत्या. आपल्या सुरुवातीच्या काळात त्या मिशनरी जीवन आणि बंगालमधल्या त्यांच्या सेवेच्या कहाण्यांनी रोमांचित होत. 12व्या वर्षी त्यांनी ठरवलं की त्या धार्मिक जीवनासाठी स्वतःला प्रतिबद्ध करतील. त्या नन बनल्या आणि कलकत्तामधल्या एका कॉन्व्हेंटमध्ये शिक्षक म्हणून लागल्या. 1950 मध्ये त्यांनी मिशनरी ऑफ चॅरिटीची स्थापना केली. अशांची देखभाल केली जे उपाशी होते, नग्न होते, बेघर होते, अपंग होते, आंधळे होते, कोडमुळे घृणित होते. ते सगळे जे स्वतःला अवांछित समजत, प्रेम न मिळालेले, देखभाल न मिळालेले, जे समाजावर ओझं होते आणि जे प्रत्येकाकडून दुःखी असत, अशा लोकांना त्यांनी आपलंसं केलं आणि आपल्या दयेने त्यांना आपलंसं केलं. अशा होत्या मदर टेरेसा. मी आपल्याला डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग यांची कहाणी सांगतो. डॉक्टर अभय बंग यांचं पालनपोषण गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात झालं. महात्माजींच्या जीवनाने प्रेरित होऊन ते खूपच कमी वयात ग्रामीण भारतातील लोकांच्या सेवा करण्याच्या विचाराने प्रेरित झाले. आणि दुसरीकडे डॉक्टर राणी बंग संपन्न परिवारातल्या होत्या, पण त्या साधेपणाने आस्थावान आस्तिक होत्या आणि लोकांची सेवा करत धनापेक्षा अधिक सेवेचं जीवन निवडल्यानंतर त्या आपल्या पतीसोबत जोडल्या गेल्या, जे की समुदायाची सेवा हे एक आजीवन मिशन होतं. दोघांनी मिळून महात्मा गांधींचे विचार पसरवले. आपल्याशी संबंधित पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर भारतीय गावात प्रभावशाली सार्वजनिक सेवा आणि अनुसंधानामध्ये संलग्न होण्याची त्यांची इच्छा होती आणि हेच कारण झालं त्यांचं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीत जाण्याचं. तिथून परतल्यावर त्यांनी निश्चय केला, अनुसंधान तिथे असलं पाहिजे जिथे समस्या असतील, ना की जिथे सुविधा आहेत. आपल्या संयुक्त प्रश्नात सर्वात मोठ्या हेल्थ केअर समस्येला सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी त्यांनी समुदायात काम करण्याची इच्छा दर्शवली.
समुदायावर आधारित अनुसंधानच्या शक्तीला स्टेटमधून परतल्यावर त्यांनी गडचिरोलीमध्ये काम करण्याचा पर्याय निवडला, जे भारतातलं कमी विकसित सगळ्यात उपेक्षित क्षेत्रांपैकी एक आहे, जे महाराष्ट्रात आहे. त्यांची हेल्थ केअर एक अत्यावश्यक सेवा आहे. त्यांनी आदिवासींसाठी हॉस्पिटल स्थापन केलं आणि 134 गावांमध्ये स्वास्थ्य देखभाल कार्यक्रम पण राबवले. पण विद्यार्थ्यांनो, आपण मदर तेरेसा आणि डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग यांची अद्भुत गोष्ट ऐकली. दयाळूपणा एक भेट आहे ज्याला प्रत्येक जण देऊ शकतो. लोकांची मदत करा, आणि यासाठी नाही की ते कोण आहेत आणि बदल्यात ते काय देणार आहेत, पण यासाठी की आपण कोण आहोत. दुसऱ्यांच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती आहे. तुम्ही लोकांना जितकं द्याल त्यापेक्षा खूपच जास्त आपल्या जीवनात परत येईल. देणं ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला अनुभव देते अगदी खऱ्या खुऱ्या माणुसकीचा. दयाळूपणा हा जीवनातला सगळ्यात चांगला गुण आहे. पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू.